योग्य दिशेनं वाटचाल करणाराही हा इंदापूर तालुका आहे, हे मी काय वेगळं सांगण्याची मित्रांनो आज या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि म्हणून आज आपण दोन गोष्टी करता या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. एक तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा, पक्षाच्या बाबतीतला काय निर्णय घ्यायचा, आणि त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीची रणनीतीच्या बाबतीमध्ये आपण काय ठरवायचं, यासाठी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवलं. आपण एवढ्या प्रचंड संख्येने आला याबद्दल अंतःकरणापासून मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या मनाचं अभिनंदन करतो. मित्रांनो, 2 महिने झाला आपण तालुक्यामध्ये फिरतोय. जिल्हा परिषद वाईज आपल्या बैठका चालू आहेत, गावगावच्या आपल्या बैठका चालू आहेत, विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र जमतोय. आणि या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या जनतेचा एकच आवाज आहे की भाऊ आपल्याला निवडणूक लढवावी लागेल. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे की आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे आपल्याला का नाही घ्यायचा निर्णय? सांगा, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का नाही घ्यायचा? जरा मोठ्यानं सांगा, घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे? आणि मग आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोलवलं आणि काल 12:30 वाजता सिल्वर ओकला त्यांची आणि माझी बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये भागवत भाऊ इकडे, त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पवार साहेब मला म्हणाले की हर्षवर्धन, तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा. पुन्हा मला म्हणाले, तुम्ही काय निर्णय घेणार आहे? तुम्ही तर भारतीय जनता पक्षात आहात. म्हणलं साहेब आपण सांगा काय करावं. साहेब म्हणले, तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील. अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा? प्रवेश करायचा आहे का नाही करायचा? मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मग आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत. त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल, हे मी आपल्या सर्वांना सांगतो. दुसरी चर्चा आमची झाली की त्यांना भेटण्याच्या अगोदर मी मागच्या 4 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो. रात्रीची त्यांनी वेळ दिली, 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी काय प्रस्ताव माझ्या समोर ठेवले, त्यांनी काय भूमिका माझ्या समोर मांडली, मी पण माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली. आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर, मी मांडलेल्या भूमिकेवर 2 महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडे धरलेला आग्रह, त्या बाबतीतली भूमिका, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली.